हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 1 श्लोक नंबर 42. दोषैरेतै कुलज्ञानं वर्णसंकरकारकै उत्साद्यन्ते जातिधर्मा कुलधर्माश्च शाश्वतः. याचा अर्थ, वंश परंपरा नष्ट करणाऱ्या आणि या प्रकारे अनावश्यक संतती उत्पन्न करणाऱ्या दृष्ट कृत्यांमुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंब कल्याणाची सर्व कार्ये उद्ध्वस्त होतात. या अध्यायात आपण बघत आहोत की अर्जुन हा श्रीकृष्ण भगवानांना सांगत आहे की मी युद्ध का करू नये. माझे नातलग, माझे मित्रपरिवार, माझे सगळे संबंधी माझ्यासमोर उभे आहेत युद्धासाठी. मी त्यांच्याशी युद्ध करू नये म्हणून तो युक्तिवाद देत आहे. आणि तो युक्तिवाद श्रीकृष्ण भगवान शांतपणे ऐकत आहेत. आता ह्या श्लोकाचं तात्पर्य बघूया. तात्पर्य बा श्रील प्रभुपादजी की जय. सनातन धर्म किंवा वर्णाश्रम धर्म संस्थेने मनुष्य अंतिम मोक्षाची प्राप्ती करण्यास समर्थ होऊ शकेल अशा पद्धतीने मानव समाजातील 4 विभागांना अनुसरून सामुदायिक योजना तसेच कुटुंब कल्याणार्थ कार्याची योजना योग्य रचना करून दिली आहे. मानव समाजातील 4 विभाग कोणते आहेत? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. हे आपण पहिले काही श्लोकांमध्ये बघितलं आहे. म्हणून बेजबाबदार पुढाऱ्यांनी सनातन धर्माच्या परंपरेचा भंग केल्यास समाजामध्ये गोंधळ निर्माण होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे श्री विष्णूंची प्राप्ती हे जीवनाचे अंतिम ध्येय आहे याचा लोकांना विसर पडतो. अशा पुढाऱ्यांना अंध म्हटले जाते आणि जे लोक अशा नेत्यांचे अनुसरण करतात ते निश्चितपणे गोंधळून जातात. आता पुढील श्लोक, भगवद्गीता अध्याय 1 श्लोक नंबर 43. उत्सन्न कुलधर्मानं मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुश्रीम. अर्थ, हे प्रजापालक, हे कृष्ण, गुरु शिष्य परंपरेद्वारे मी असे ऐकले आहे की कुल परंपरेचा विध्वंस करणारे नरकातच नित्य निवास करतात. तात्पर्य श्रीलप्रभुपादजी की जय. अर्जुनाचा युक्तिवाद त्याच्या वैयक्तिक अनुभवावर नव्हे तर त्याने आचार्यांकडून जे ऐकले होते, आचार्य म्हणजे त्यांच्या गुरूंकडनं जे ऐकले होते त्यावर आधारित होता. वास्तविक ज्ञानप्राप्तीचा हाच मार्ग आहे. अशा ज्ञानात प्रथमपासूनच स्थित झालेल्या योग्य व्यक्तीच्या मदतीशिवाय वास्तविक ज्ञानाच्या अंतिम ध्येयाकडे पोहोचता येत नाही. वर्णाश्रम संस्थेतील एका पद्धतीनुसार मनुष्याला मृत्यूपूर्वी आपल्या पाप कर्माचे प्रायश्चित करण्यासाठी विशिष्ट विधी करावा लागतो. जो नेहमी पाप कर्मच करण्यात गुंतला आहे त्याने या प्रायश्चित्त विधीचा उपयोग करून घेतलाच पाहिजे. असे न केल्यास त्या व्यक्तीला पाप कर्माचे फळ म्हणून दुःखमय, कष्टमय जीवन भोगण्यासाठी निश्चितपणे नरकात घातले जाते. आपण इथे थांबूया. हरे कृष्ण.